नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे। आज संकष्ट चतुर्थी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कशा आहात? एकदम व्यवस्थित, बढिया। कचून खातात तुम्ही, तुम्हाला काय व्हायले? चला बघा, आता आपण काय पाहू, आपण पाहत होतो संख्या ज्ञान वर्ग 8वा NMS, त्याच्यामधला 5वा प्रकार संयुक्त संख्या, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कंपोजिट नंबर। आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, 4 प्रकार पहिले। आता 5वा प्रकार कोणता? संयुक्त संख्या। आता संयुक्त संख्येची व्याख्या बघा। संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 व 30 संख्या, काय? ज्या संख्येला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त इतरही काही संख्यांनी निशेष म्हणजे काय? बाकी शून्य येते, भाग जातो, त्या संख्येला काय म्हणायचं? संयुक्त संख्या। आता बघा, जर तुम्हाला जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो बघा। ज्या संख्येला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त इतरही काही संख्यांनी निशेष भाग जातो, त्या संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या। आता कसं? आता बघा, जर आपण एक्झाम्पल घेतलं, उदाहरण जर घेतलं 9, ओके, आपण जर 9 जर घेतलं तर 9 ला बघा 1 ने भाग जातो आणि स्वतः 9 ने जातो, ओके। आता तुम्ही म्हणता पुन्हा कसं? बघा, 1 9 9 मधून 9 गेला 0, किती उरली? बाकी 0 बघा। मग ज्या संख्येला 1 व 30 संख्या, आता 1 ने तर गेला, आता 30 संख्या कोणची? 9 भागिले किती? 9, म्हणजे 9 1 9, 9 मधून 9 गेला 0। मग बघा, ज्या संख्याला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त, आता बघा 1 ने भाग गेला, स्वतः 9 ने गेला, आता या व्यतिरिक्त म्हणजे काय? आता 3, आता 3 बघा, 3 पण 9 ला भाग जातो, किती? बघा 3 भागिले 9, मग 3 3 9, 9 मधून 9 गेला 0। मग बघा, ज्या संख्याला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त म्हणजे किती गेला? 3 भाग गेला, या व्यतिरिक्त इतरही काही संख्यांनी निशेष भाग जातो। निशेष भाग म्हणजे काय? बाकी किती उरते? 0 उरते, त्या संख्येला म्हणायचं संयुक्त संख्या। समजलं का? त्याची पुन्हा एक दुसरे उदाहरण जर घेतलं आपण, तर दुसरे उदाहरण काय घ्यायचं आपण? एक्झाम्पल काय घ्यायचं? समजा आपण घेऊ, समजा किती? 15 घेऊ। किती? 15 म्हणजे 15। आता 15 ला बघा 1 ने भाग जातो, स्वतः 15 ने जातो, त्याच्यानंतर 3 ने जातो, त्याच्यानंतर 5 ने जातो, ओके। आता कसं बघा, 1 15 15 आणि 15 मधून 15 गेले 30, अरे 0, पुन्हा 15 1 15 15 मधून 15 गेले 0। मग आता ज्या संख्येला 1 ने गेला त्या संख्येने म्हणजे 15 ने गेला, या व्यतिरिक्त म्हणजे किती? 3 ने, 3 5 15, 15 मधून 15 गेले 0, पुन्हा 5 5 3 15, 15 मधून 15 गेले 0। मग बघा, ज्या संख्येला 1 व 30 संख्या व्यतिरिक्त इतर काही संख्या निश्चित भाग जातात, त्याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या। मग बघा, तुम्हाला 2 उदाहरण सांगितले, एक 9 आणि एक 15चं। आता त्याची दुसरी व्याख्या काय बघा? आर म्हणजे काय? दुसरी बघा आता व्याख्या काय? ज्या संख्येला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त इतरही काही विभाजक, आता बघा विभाजक म्हणजे काय? भाग जाणे, दुसऱ्या संख्येला भाग जाणे। समजा आपण सपोज कोणची जर संख्या घेतली, आपण समजा जर घेतली 20, तर आता याचे विभाजक बघा। आता जी 20 संख्या आहे 20, आता याचे विभाजक कोणचे येतं? 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर किती? 4 4 पंचे 20, 5 चौक 20, त्याच्यानंतर 10 दोन्ही 20, त्याच्यानंतर 20 एक 20। मग बघा, ज्या संख्याला 1 व 30 संख्या या व्यतिरिक्त काही विभाजक असतात, मग बघा एक विभाजक आहे आणि स्वतः ती एक विभाजक आहे, परंतु पुन्हा कोणत्या संख्या विभाजक आहेत? 2 4 5 10, ह्या संख्या पण काय येतात? 20च्या काय येतात? विभाजक आहेत। म्हणजे ही कोणची संख्या झाली मुलांनो? कोणची संख्या झाली? संयुक्त संख्या। मग बघा, मग त्या संख्येला काय म्हणायचं? संयुक्त संख्या। आज पुन्हा नाही जर समजलं तर लक्षात घ्या। पुन्हा उदाहरण म्हणजे काय बघा, 12 ला 1 व 12 सोडून 2 3 4 6 या संख्यांनी सुद्धा निशेष भाग जातो। आता बघा, जी 12 संख्या आहे ना 12, तर तिला बघा 1 ने जातो, त्याच्यानंतर 12 ने जातो, त्याच्यानंतर 2 ने जातो, 2 शकून 12, 3 चौक 12, 4 त्रिकोण 12, 6 दोन्ही 12, बरोबर आहे। म्हणजे ही कोणची झाली संख्या? संयुक्त संख्या। आणि 12चे विभाजक बघा काय? 1 2 3 4 6 आणि स्वतः 12, हे त्याचे काय झाले? विभाजक झाले, याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या। पुन्हा एक तुम्हाला सोपं सांगतो, संयुक्त संख्या म्हणजे काय? एक ही संख्या सोडून, काय? एक ही संख्या सोडून आणि सर्व मूळ संख्या सोडून, एक ही संख्या सोडून आणि सर्व मूळ संख्या सोडून इतर ज्या काय राहिलेल्या संख्या आहेत
त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. आता मग मला एक सांगा मुलांनो, एक ही संख्या सोडून, ओके, मग काय करायचं, एक ही संख्या सोडून द्यायची आणि 1 ते 100 पर्यंत तुम्हाला मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलं 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या येतात, 25. मग बघा, मग एक ही संख्या सोडून द्यायची आणि 25 संख्या सोडून द्यायच्या. मग बघा 1 आणि 25 किती झाले, यांची जर बेरीज केली तर किती झाली, 26. मग मला एक लक्षात घ्या मुलांना, मग आता 1 ते 100 पर्यंत जर तुम्हाला विचारलं संयुक्त संख्या किती, तर मग बघा 100 मधून किती गेले, 26. 0 मधून 6 घेतला, 1 हातच्या घेतले, 10 मधून 6 गेले 4, इथे राहिले 9, 9 मधून 2 गेले 7, इथे राहिले 0. म्हणजे किती, 1 ते 100 पर्यंत. काय म्हणलं मग मुलांना मी, 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या, काय संयुक्त संख्या किती येतात, 74. ओके, म्हणजे एक ही संख्या सोडून आणि सर्व मूळ संख्या सोडून ज्या बाकीच्या उरलेल्या ज्या संख्या आहेत त्याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. मग तुम्हाला प्रश्न आला 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती येते, किती येतं मुलांना, 74. आणि त्या कशा काढायच्या आणि त्या कोणत्या येतात मी तुम्हाला उदाहरणासहित काय करायला सांगितलं. याच्यानंतरचे लेक्चर आहे त्रिकोणी संख्या. ओके, आता आपण आतापर्यंत काय शिकलं, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि 5वा प्रकार आहे संयुक्त संख्या. आता जे बाकीचा भाग राहिलेला आहे ते आपण नंतरच्या